नमस्कार मित्रांनो, आपल्या शेतकरी बांधवांसाठी दिवसा सिंचन शक्य व्हावं यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार मागेल त्याला सोलर पंप योजना राबवत आहे। प्रधानमंत्री कुसुम योजना सोलर पंप आणि राज्य शासनाच्या माध्यमातून मिळणारे सोलर पंप असा दुहेरी लाभ शेतकऱ्यांना या योजनेमध्ये दिला जातो। 2025 या वर्षाबद्दल जर बोलायचं झालं तर राज्यात 70,000हून अधिक पंप जे आहे ते इन्स्टॉलेशन करण्यात आलेले आहे। लाखो शेतकऱ्यांची पेमेंट प्रक्रिया पूर्ण केली आहे, पण गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी आणि पावसामुळे सोलर इन्स्टॉलेशनची प्रक्रिया जी आहे ते काहीशी थंडावल्यात गेली होती। सध्यापुरती तरी बंद करण्यात आलेली होती आणि हीच प्रक्रिया आता पुन्हा एकदा नव्याने सुरू होणार आहे। ज्या लाभार्थ्यांनी पेमेंट केले आहे पण त्यांना व्हेंडर सिलेक्शनचं ऑप्शन उपलब्ध नव्हतं, त्यांना आता व्हेंडर सिलेक्शनचं ऑप्शन मिळणार आहे। सोलर पंप लाभार्थी यादी आता तुम्ही ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकता। ती कशी चेक करायची आणि संपूर्ण प्रोसेस आता आपण पाहणार आहोत। सर्वात आधी तुम्हाला पीएम कुसुमच्या अधिकृत वेबसाईटवरती यायचं आहे। वेबसाईटची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी पोस्ट करून देईल। त्यानंतर तुम्हाला या साईटवरती आल्यानंतर तुम्हाला या योजनेचं डॅशबोर्ड दिसेल। इथे तुम्हाला ABC अशा प्रकारचे 3 प्रकारचे ऑप्शन पाहायला मिळेल। आतापर्यंत 9 लाखांपेक्षा जास्त सोलर पंप स्थापित म्हणजे इन्स्टॉलेशन झाल्याची माहिती इथे तुम्हाला दाखवण्यात येईल। डॅशबोर्डच्याच खाली आल्यानंतर तुम्हाला बेनिफिशियरी लिस्ट म्हणजे लाभार्थी यादी असा एक ऑप्शन दिसेल। त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे आपलं राज्य निवडायचं आहे। इथे महाराष्ट्र राज्य निवडल्यानंतर तुम्हाला इथे 2 ऑप्शन पाहायला मिळेल। त्यामध्ये महावितरण आणि महाराष्ट्र मेडा असा ऑप्शन दिसेल। तर तुम्हाला इथे महावितरण MSEDCL असा पर्याय जो आहे तो निवडायचा आहे। पूर्वी कुसुम योजना मेडा मार्फत राबवण्यात जायची, आता महावितरण मार्फत राबवल्या जाते। आपल्याला आता नवीन यादी पाहायची आहे म्हणून महावितरण सिलेक्ट करायचं आहे। यानंतर आपल्याला आता डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे। त्यानंतर आपला सोलर पंपची जी कॅपॅसिटी आहे म्हणजे 3 HP, 5 HP किंवा 7.5 HP जी असेल तुम्ही ते निवडू शकता। ते निवडल्यानंतर सर्वात शेवटी तुम्हाला इन्स्टॉलेशनचे वर्ष म्हणून 2025 निवडायचं आहे आणि सर्च या बटनवरती क्लिक करायचं आहे। बघा मित्रांनो, सर्च करताच या जिल्ह्यामध्ये लागलेल्या सर्व सोलर पंपांची यादी तुमच्यासमोर प्रसिद्ध होईल। यामध्ये शेतकऱ्यांचं नाव, त्यांचं गाव आणि संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळेल। एकाच जिल्ह्यात तुम्ही 3 HP, 5 HP नुसार सुद्धा फिल्टर बदलून ही यादी पाहू शकता। तुम्हाला फक्त इथे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। तुम्हाला दुसऱ्या जिल्ह्याची जर यादी पाहायची असेल तर तुम्हाला जिल्हा बदलून ते सुद्धा तुम्ही पाहू शकता। एखाद्या विशिष्ट नावानुसार जर तुम्हाला या यादीमध्ये सर्च करायचं असेल तर ते सुद्धा इथे दिलेलं आहे। तुम्हाला फक्त इथे सर्च बॉक्समध्ये त्या व्यक्तीचं नाव जे आहे ते सर्च करायचं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे प्रत्येक जिल्ह्यामध्ये हजारो पंप लागले आहेत, लाखो पंप मंजूर झाले आहे। नैसर्गिक आपत्तीमुळे इन्स्टॉलेशन थांबवण्यात आले होतं, जे आता नोव्हेंबर महिन्यापासून पुन्हा एकदा नव्याने सुरू होणार आहे। ज्यांची व्हेंडर सिलेक्शन केलं होतं त्यांची प्रक्रिया सुरुवातीला पूर्ण केल्या जातील आणि जसा कोटा उपलब्ध होईल तसे नवीन व्हेंडर ॲड करून इतरांना व्हेंडर सिलेक्शनचं ऑप्शन देण्यात येईल। ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल। आशा करतो अशाच प्रकारची माहिती आपल्या चॅनलवरती येत राहतात। चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत ह्या व्हिडिओला शेअर करा। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।